नमस्कार. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. मंडळी, मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय असा डिजिटल सोहळा जागर मराठीचा. आपले माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि झी24 तास. दिनांक 14 ते 28 जानेवारी म्हणजे 14 तारखेपासून आजपर्यंत आपण मराठीचा जागर करतोय या मराठी संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने. रोज संध्याकाळी 4 वाजता आपण हा कार्यक्रम पाहिला, आतापर्यंत पाहिला. आणि आजचाही हा कार्यक्रम आपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मिती ग्रुप तसंच राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र टाइम्स आणि झी24 तास यांच्या फेसबुक पेजवर आजचाही कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. खरं तर 14 तारखेपासून आजपर्यंत हा मराठीचा जागर आपण करतोय आणि आज आहे समारोप सोहळा. या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने आज आपल्या कार्यक्रमात जे मान्यवर सहभागी होणार आहेत, खरं तर कवितेचं गाणं होणं म्हणजे काय, तर त्याचा अनुभव आज आपल्याला घ्यायचा आहे. आणि उत्तम साहित्य जे रसिकांपर्यंत, वाचकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवायचंय. तर याच सगळ्यासाठी गाणी सादर करण्यासाठी, कवितेचं गाणं सादर करण्यासाठी आपल्या सोबत असणारे नचिकेत देसाई आणि धनश्री देशपांडे हे 2 गुणी गायक आज आपल्या सोबत आहेत. आणि त्याचप्रमाणे साहित्य जे रसिकांपर्यंत अभिवाचनाच्या माध्यमातून पोहोचवणार आहेत ते आहेत दोघंही प्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे आणि अनिता दाते. या सगळ्या कलावंतांसह आज जागर मराठीचा या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बोलतो मराठी हा आजचा विशेष सोहळा, जो समारोपाचा सोहळा. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांच्यातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा गेले 15 दिवस साजरा होतोय. गेले 15 दिवस साहित्यातले वेगवेगळे पैलू खरं तर आपण उलगडतोय. मग कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, स्त्रीवादी साहित्य, ऐतिहासिक, वैज्ञानिक किंवा बालकुमार साहित्य, या सगळ्या साहित्यांचा आढावा खरं तर त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ लेखकांसोबत आपण अनुभवला. हे सगळं अनुभवत असताना नाटक, चित्रपट आणि मालिका यासाठी सुद्धा जे लिखाण केलं जातं त्याचा देखील एका परीने एक साहित्यिक आढावा घेतला गेला त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांच्याकडून. साहित्याच्या सगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न खरं तर या 15 दिवसात आपण केला. मराठीचा जागर आपण मांडला, पण मंडळी हा केवळ 15 दिवसाचा न राहता अखंड हा जागर आपल्या सगळ्यांच्या मनात राहिला पाहिजे. म्हणजे केवळ भाषा पंधरवडा, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा करायचा म्हणून मराठीवरचं प्रेम नाही, तर मराठीवरचं प्रेम हे आपल्या सगळ्यांच्या मनात अखंड जागतं राहिलं पाहिजे, हीच सदिच्छा आज या समारोपाच्या निमित्ताने आपण व्यक्त करूया. आणि म्हणूनच 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणराय याकडे साकडं घालूया आणि हा मराठीचा जागर असाच आपल्या मनात जागृत ठेवूया. मराठीचा हा जागर सादर करत असतानाच या गणरायाचं स्तवन करण्यासाठी नचिकेत देसाई आपल्या समोर येतोय. आणि नचिकेत, आपल्या सुरांच्या माध्यमातून या गणरायाचं आपण स्तवन करूया आणि त्याच्याकडे मराठीचं प्रेम असंच वाढत राहो, मराठीचा झेंडा अखंड दुमदुमत राहो आणि मराठीची पालखी अशीच पुढे जात राहो, अशी सदिच्छा आपण या निमित्ताने व्यक्त करूया. नचिकेत. प्रथम तुला वंदितो
कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो विघ्न विनाशक गुणिजन पालक विघ्न विनाशक गुणिजन पालक दुरितति निरहारका दुरितति निरहारका सुखकारक तू दुःख विदारक सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझ्या सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायका वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायका प्रभुराय प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तूच अनंता शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला सिंदूरवदना विद्याधीशा सिंदूरवदना विद्याधीशा गणाधिपा वत्सला तूच ईश्वरा साह्य करावे ईश्वरा साह्य करावे हा भव सिंधुतराय प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो. वा नचिकेत, खरंच एक धन्यवाद. वातावरण निर्मिती इतकी सुंदर होते गाण्यांनी. म्हणजे कवितेचं गाणं होतं म्हणजे काय, ते खरं तर त्याचा अनुभव आपण सगळे घेतोय. आणि मंडळी धन्यवाद. असं आहे ना, मराठी भाषेचा इतिहास जो आहे तो खरंच खूप मोठा आहे, एक मोठी परंपरा आहे. श्रवण बेळगोळला बाहुबलीच्या मूर्तीच्या पायथ्याशी पहिला शिलालेख सापडला असं म्हटलं जातं. श्री चामुंडराये करवियेले गंगराये सुत्ताले करवियेले अशा ओळी त्या श्रवण बेळगोळच्या बाहुबलीच्या
मूर्तीच्या पायथ्याशी लिहिलेल्या होत्या. इथूनच कुठेतरी मराठी भाषेला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. इसवी सन 6व्या शतकानंतर प्राकृत भाषेमध्ये साहित्याची निर्मिती व्हायला लागली. त्याचे सुद्धा 21 प्रकार मानले जायचे आणि त्यातली महाराष्ट्री ही महत्वाची भाषा समजली जायची. मराठी भाषेच्या या प्रवासामध्ये मुकुंद राजाचा विवेक सिंधू, चक्रधर स्वामींचं लीळा चरित्र, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी या सगळ्यापासून कुठेतरी मराठी साहित्याची सुरुवात झाली. संत, पंत, तंत हा साहित्याचा प्रवाह आधुनिक कथा, कविता, कादंबरी इथपर्यंत आणि ते आजच्या काळापर्यंत येऊन ठेपला. साहित्याच्या आविष्करणाचं अतिशय प्रभावी माध्यम म्हणजे कविता. संतांनी अभंगातून काव्याची निर्मिती केली, लोकपरंपरातून लोकगीतांची निर्मिती झाली आणि आधुनिकता आणि नवता जपत रविकिरण मंडळांपासून अनेक नामवंत कवींनी भावना म्हणजे आपल्या मनातल्या भावना कवितेच्या रूपात मांडायला सुरुवात केली आणि अतिशय योग्य शब्दात या कविता मांडल्या जाऊ लागल्या. या पुढची कविता किंवा कवितेचं गाणं सादर करण्यासाठी आपल्यासमोर येते धनश्री देशपांडे. या पुढची कविता आहे नाधो महानोर यांची. नाधो महानोरांसारख्या कवीने खरं तर निसर्गाशी नातं सांगितलंय. आणि धनश्री कसं आहे ना की निसर्गातल्याच या प्रतिमा किंवा ही प्रतीक एका शब्दाच्या रूपातनं ज्याप्रमाणे महानोरांनी मांडली आहेत त्याला खरंच त्याची कमाल आहे. आणि त्यामुळे योग्य शब्दातनं आपल्या भावना कवितेच्या रूपातनं मांडणारे महानोर म्हणूनच साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठं आणि मानाचं स्थान मिळवतात असं आपल्याला नेहमीच वाटतं. ऐकूया. बांधला शालू तुझ्याच पदरा, तुझ्याच पदरा हो नभ उतरवला चिंबाच सरवला अंग झिम्माड झालं हिरव्या बहरा हो
खरं तर धनश्री, महानोरांच्या या कवितेने आपल्याला निसर्गावर प्रेम करायला खऱ्या अर्थाने शिकवलं आणि तुम्हा मंडळींना गाताना सुद्धा त्यातली कविता खूप भावते हे निश्चित नेहमीच वाटतं, नाही का? खरंच आहे. मराठी सारस्वताने या कवितांबरोबरच कथा, कादंबरी, ललित लेखन असे अनेक साहित्य प्रकार लीलया हाताळले. साहित्याच्या या प्रवाहात खरं तर सगळ्यांचा उल्लेख करणं या छोट्याशा कार्यक्रमात शक्य नाही. पण मंडळी, प्रातिनिधिक साहित्यिकांचा आणि त्यांच्या साहित्याचा उल्लेख मात्र आम्ही निश्चितच करणार आहोत. यानंतर अशा एका साहित्यिकाची ओळख करून देण्यासाठी मी निमंत्रित करते प्रसिद्ध अभिनेता आनंद इंगळे याला. आनंद, नमस्कार. या कार्यक्रमात स्वागत आहे. खरं तर कितीही काळ लोटला ना आनंद, तरी सुद्धा ज्यांच्या व्यक्तिचित्रांना आपण कधी विसरू शकत नाही आणि ज्यांच्या लेखनाला आपण कधी विसरू शकत नाही, असं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. एवढं म्हटलं की पुढचं नाव आपोआपच आपल्या तोंडी येतं, पु ल देशपांडे. आणि मला वाटतं आनंद, तू भाग्यवान आहेस की तुला अनेकदा पुलंना तुला प्रत्यक्ष भूमिकांच्या रूपातनं साकारायला मिळालेलं आहे. आणि एका परीने आपण बघितलं तर मराठीच्या या सगळ्या इतिहासाकडे अत्यंत मिश्किलतेने पण तितक्याच गंभीरपणे जर कुणी पाहिलं असेल तर ते पुलंनी. मला वाटतं मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हा एक इतका उत्तम दाखला आहे, तर त्यानेच आपण सुरुवात करूया तुझ्या अभिवाचनाला. आनंद, सुरुवात करू? हो. पु ल देशपांड्यांचं मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या पुस्तकातला काही भाग मी आपल्या समोर सादर करतो आहे. मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास. साहित्यात बराचसा मान मजकुरापेक्षा मथळ्यामुळे मिळतो हे ध्यानात येईपर्यंत 50शी आली. साहित्यात बराचसा मान मजकुरापेक्षा मथळ्यामुळे मिळतो हे ध्यानात येईपर्यंत 50शी आली. आमचं उथळ लिखाण उथळ आहे हे सांगून आम्ही लिहिलं होतं. त्याशिवाय लोक खळखळून हसत नाहीत हा अनुभव होता. उथळ पाण्याप्रमाणेही उथळ लिहिण्यालाही खळखळाट फार. इतक्या इमानाने सांगूनही अखंड ज्ञानेश्वरी एखाद्या कसरीसारखे खाऊन काढणारे विद्वान, लिटर लिटर शांत रस बसल्या बैठकीला रिचवणारे महापंडित, आम्ही विद्वत्तेचा धंदा न करता हसवण्याचा धंदा करतो म्हणून विषय सोडून आमच्या विरुद्ध बरळू लागले. नशीब विषय सोडला, कारण त्यांचा संताप अनावर झाल्याचं कळलं होतं. हे सगळं ऐकून आम्ही अंतर्मुख झालो. एकाएकी मीपणा जाऊन आम्हीपणा आला. खोली वाढवली पाहिजे, खोली वाढवली पाहिजे असे म्हणू लागलो. आमचा एक मित्र म्हणाला, त्यापेक्षा ओनरशिपचा ब्लॉक का नाही बघत? त्याचा वाङ्मयाशी काही संबंध नाही, तो नुसताच वाचक आहे. त्यांना वाङ्मयीन खोली कशी असते ते ठाऊक नाही. शेवटी वाङ्मयाचा इतिहास दिल्याशिवाय गत्यंतर नाही हे उमगलं. मग मुकुंद रावांचा विवेक सिंधू, परमामृत, पवन विजय, मूलस्तंभ वगैरे न वाचल्याचे हे परिणाम आहेत हे ध्यानी आलं. पहिला सोडून म्हणजे विवेक सिंधू सोडून बाकीचे सगळे वैद्यकीय ग्रंथ आहेत अशी माझी समजूत होती. आणि पहिला ग्रंथ नसून आयुर्वेद रसशाळेने बनवलेलं औषध आहे असं मी मानत होतो. आम्ही मुकुंदराज वाचला नाही, लोलिंबराज ठाऊक नाही, चांगदेव 65 पसायदान तेवढं सभा संमेलनात ऐकू येतं तेवढंच. लल्ल कवीचा रत्नकोश, मोगली पुत्तचा चिष्य हा ग्रंथ की ग्रंथकार हे अजूनही ठाऊक नाही. सॉरी. भोलाजी लिंगांचं महान्मसार, मन्मथ स्वामींचं मन्मथ बोधामृत, माहीम भटाचा पद्य खरडा हा आदेश नसून ग्रंथ आहे. असले ग्रंथ आपण वाचले नाहीत ह्याचं परम दुःख झालं. आणि अभ्यासासाठी म्हणून पूर्वसुरींचे आणि चालू सुरींचे काही ग्रंथ मागवले. 4-4, 5-5 किलो वजनाचा तो एक एक ग्रंथ पाहून आम्ही थक्क झालो. आणि वाचू लागल्यावर एक जुनं व्यंगचित्र आठवलं. बस विनोदाशी हा शेवटचा संबंध, यापुढे म्हणजे तलाक तलाक तलाक, नाही म्हणजे नाही विनोद. तर वेटलिफ्टरचा दृष्टांत.
या दृष्टांतामध्ये असं होतं की एक वेटलिफ्टर लोखंडी दांडीच्या दोन्ही बाजूंना लावलेले मोठमोठे फुटबॉल एवढे लोखंडी गोळे उचलून दाखवतो आहे. ती गोळे लावलेली जड दांडी तो खाली ठेवतो. लोक त्या आधुनिक भीमाच्या सामर्थ्याने थक्क होतात. तेवढ्यात एक कुत्रा येतो आणि दातात दांडी धरून पळत जातो. जे लोखंडी गोळे वाटले होते ते लोखंडी रंगाचे फुगे होते. एवढाच काय तो त्याच्याशी संदर्भ. असो, हे सगळं बघून धीर आला. आम्हाला धीर आला आणि अनेक ग्रंथांचं आम्ही परिशीलन केलं. लायब्ररीतून घरी पुस्तकं आणायची, ती बरेच दिवस ठेवून द्यायची. ह्या क्रियेला परिशीलन म्हणतात हेही आम्हाला ठाऊक नव्हतं. असो, कालांतराने शब्दांना आलेली सूज आणि बाळस साहित्याच्या क्षेत्रात एकाच कौतुकाने पाहिलं जातं हेही कळलं. पुन्हा धीर आला. अनेक ग्रंथांचा जाहीर थोरपणा आणि अंगभूत मेदवृद्धी बघून थक्क झालो. आणि त्यातील चरबी वितळवल्यावर हा उरलेला मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास पुढच्या काही पानात सांगतो आहे. आता तरी विद्वानांच्या आत्म्यात शांती मिळो ही प्रार्थना. हसवण्याच्या धंद्याला जर आम्हाला वेळीच हास्य रस परिपोषका असं म्हणायचं जर का सुचलं असतं तर हा ताप वाचला नसता का? असो, तर मराठी भाषेची पूर्वपीठिका. मराठी लोक मराठी का बोलतात? ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता मराठी बोलण्याचं मुख्य कारण इथल्या लोकांना तेवढी एकच भाषा येते. मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तौबा तौबा म्हणत परत गेले. विशेषतः मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांचं उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बऱ्हाणपुरी प्राण सोडला असे म्हणतात. पुढे मराठी दिल्लीवर चार करून गेले तेव्हा पेशव्यांचे वकील दरबारात आणि वकिलीणबाई करोलबागेत उर्दू बोलायला लागल्यावर हल्ला चालेल पण उर्दू आवरा अशा मागण्या आल्या. मग मराठ्याने सुद्धा शत्रूवर हल्ला चढवताना मराठी शिव्यांची शिवकालीन उर्दू, मराठी कोशातली उर्दू अशी भाषांतर जोर जोरात उच्चारून यवनांना हैराण केलं. तात्पर्य काय? मराठी लोकांना मराठी भाषेखेरीज इतर भाषा येत नसल्यामुळे मराठी लोकांची भाषा ही मराठी आहे. पुढे इंग्रजांनी आपली भाषा शिकवण्याचा म्हणजे त्यांनी त्यांची भाषा आपल्याला शिकवण्याचा एक निकराचा प्रयत्न केला. पण 150 वर्षाच्या अव्याहत परिश्रमानंतर सुद्धा बॅट, बँक, बॅडमिंटन, गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स हे सगळं ऐकून महाराष्ट्र मराठी लोकांवर सोपून स्वतःच इंग्रजी सुधारवायला साहेब मायदेशी परतला. वा, खरंच आहे. पुलंची भाषा आणि पुलंनी ज्याप्रमाणे लिहून ठेवलंय ते आजही पुन्हा 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 आठवावंसं वाटतं आणि म्हणजे आजही ते बघ ना, खरं ठरतं. म्हणजे आमच्यासारख्यांनी वाचून सुद्धा ते बरं वाटतं म्हणजे ते किती चांगलं असेल. पुलंच्या भाषेची ही ताकद आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्या वाचकांना खऱ्या अर्थाने पुलंनी आपल्याला हे साहित्याचं प्रेम जे आहे ना ते खरं पुलंनी आपल्यामध्ये निर्माण केलं. पण आनंद, बरं वाटलं. तू आज हे वाचल्यामुळे आणखीन आम्हाला मजा आली. आमच्यापर्यंत छान पोहोचलं असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, जसं पुलंच्या व्यक्तिरेखा गाजल्या ना तसंच चि.वी. जोशींचे चिमणराव गुंड्याभाऊ देखील तितकेच गाजले. म्हणजे गडकऱ्यांचा किंवा कोल्हटकरांचा कोटीबाजपणा आत्मसात केलेले मराठी साहित्यातले महत्वाचे लेखक जर कोणी असतील तर ते चि.वी. जोशी. खर तर प्रसंग आणि स्वभाव ही त्यांच्या विनोदाची सामग्री होती. मानवी स्वभावातली विसंगती ते अचूक हेरायचे आणि मग आपल्याच आजूबाजूला वावरणाऱ्या अगदी रोजच्या व्यक्तिमत्वामधल्या विसंगतीमधनं त्यांचा विनोद निर्माण व्हायचा. चि.वी. जोशींनी काही कल्पक चित्रणं देखील केलेत. यापैकीच एक चित्रण सादर करण्यासाठी आज आपल्या समोर येते नामवंत अभिनेत्री अनिता दाते. आपण अनिताला निमंत्रित करूया. अनिता, खरं तर चि.वी. जोशींचं साहित्य वाचणं आणि ते सुद्धा ओसाडवाडीचे देव हे पुस्तकच इतकं विलक्षण आहे ना. म्हणजे ओसाडवाडी असं काही गाव नाहीच आहे कुठे. ते कल्पनेतनं निर्माण केलेलं गाव आणि त्या कल्पनेतल्या काल्पनिक कथा
पण त्या कथांना हो. सुद्धा जो साहित्याचा एक अंश आहे किंवा त्याचं एक जे वेगळेपण आहे, त्याचं प्रभावीपण आहे, ते एखाद्या कथेतनं किती तरलपणे उमटतं याचं चित्रण करणारी म्हणजे नवलाईची बोट. तर मला वाटतं अनिता, ही नवलाईची बोट तू आता सादर कर आमच्या समोर. येस. नवलाईची बोटे, चिवी जोशी. ओसाडेश्वर महादेवाच्या डाव्या हातात नवलाई देवीचं देऊळ आहे. पूर्वी हिचे नाव जोगेश्वरी अथवा जोगाई असे होते, पण आता ते बदलून नवलाई असे पडले आहे. या चतुर्भुज मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात तलवार आहे, डाव्या हातात ढाल आहे आणि वरच्या डाव्या हातात शंख आहे. विशेष नवलाईची गोष्ट अशी की वरच्या उजव्या हाताची तर्जनी नाकाच्या शेंड्यात लावून ती भक्तांना चूप करीत असते. हे देवीचं ध्यान जगावेगळंच दिसतंय, मी उद्गारलो. त्याच्या मागे इतिहास आहे अण्णा, अंतोबा गुरव म्हणाला. सांगा ना अंतोबा, लिहून घेतो, असं म्हणत मी टिपणवही आणि लेखणी सजवली. या ओसाडीवरचा एक पाटील स्वभावाने फार गरीब होता. त्याच्या बायकोचे नाव गंगाई होते आणि ती मात्र फार कैदाशीर होती. पाटील तिच्या पुढे इतका फिका पडायचा की त्याचे नाव देखील कुणाला आठवायचे नाही. गंगाईचा दादला याच नावाने त्याला सगळेजण ओळखत असत. त्यांना एक मुलगा होता, तोही बापासारखा मेषपात्र होता. मुलाचे लग्न झाले आणि पाटील मंडळींनी सून घरात आणली. सारजा असं तिचं नाव ठेवलं. सारजेला कडक सासूरवास होऊ लागला. कोंबडा आरवला की निजून उठायचं आणि जात्याशी लागायचं. सासूबाईंची साखर झोप जात्याच्या घरघरीच्या नादात अधिकच तण्णावायची. सारजेचा हात जरा ढिला पडला की निजल्यात सासूबाई तिच्या कमरेवरती लाट ठेवून तिला शिवी हसडत. सकाळ संध्याकाळ घागरीच्या घागरी पाणी नदीवरनं घेऊन यायचं आणि घरच्या 3 माणसांचे आणि स्वतःचे धुळे घाटावरती बडवून आणायचे. घरचा केर कचरा, भांडी सगळं काम गंगाई सुनेकडून करून घेत असे आणि आपण बसल्या बसल्या 4-6 भाकऱ्या भाजून तोंड पाटीलकी करण्याऐवजी काहीच काम करत नसते. इतके काम करून घेऊन बिचारीच्या पोटाला तरी भरपूर घालते तर तेही नाही. दुपारची शेळी अर्धी भाकरी रात्रीला आणि रात्रीची अर्धी भाकरी माध्यान्नी कोरड्यास मिळाले तरी मिळाले, नाहीतर डोळ्यांच्या आसवांच्या पाण्याने ते तुकडे भिजवावे आणि घशात रेटावे. सारजा लहान होती तोपर्यंत तिने हे सगळं सहन केलं, पण मोठी झाल्यावर ती हळूहळू शेराला 1.25 शेर होऊ लागली. सासू देवाला किंवा चकाट्या पिटाला गेली की टोपल्या खालच्या अन्नाचा सट्टामट्टा करून कुत्र्या मांजरांवरती आरोप लादण्याची ती विद्या शिकलेली होती. कोंबड्याने लवकर आरवू नये म्हणून त्याला कोदरून खायला घालू लागली. एके दिवशी ती कपडे धुत असताना सासूच्या लुगड्यावरती मातीचा डाग राहिला. लगेच सासूबाईंनी तिला उपाशी राहण्याची शिक्षा फरमावली. संध्याकाळपर्यंत तिने कसा बसा दम काढला, मग मात्र तिच्याच्याने राहावे. आपल्या पुढे टाकलेल्या दळणातल्या वाटीभर पीठ तिने पदराखाली झाकून घेतलं आणि ती कसले तरी निमित्त करून नदीवरती गेली. घाटापासून जवळच गावचे स्मशान आहे, तिथे एक चिता पेटलेली विझत आलेली होती. जवळपास माणूस कोणी नव्हता. सर्जेने पीठ भिजवून जाड रोडगा बनवला. तो चितेवरती ढासळलेल्या निखाऱ्यांवरती खुसखुशीत भाजून काढला. मग तो रोडगा घेऊन ती जोगाईच्या देवळात आली. देवळात दुसरं कोणी माणूस नव्हतं, मात्र तुपाचा दिवा जळत होता. रोडग्याचा एक एक तुकडा मोडून तो त्या दिव्यातल्या तुपात बुडवून तिने तो रोडगा खाऊन टाकला. तिन्ही सांजेच्या वेळी एकटीनं तिथे येऊन दाखवलेल्या धिटाईनं देवीनं आपल्यावरचा उजव्या हाताचं अंगठ्याचं बोट तोंडात घेतलं. या कडक देवतेच्या समोरच्या दिव्यातले तूप उडवण्याचे धैर्य आजपर्यंत गणपतीच्या उंदराला देखील शक्य झाले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी लोक येऊन पाहतात तो देवी तोंडात बोट घालून उभी आहे. हे सुचिन्ह की दुचिन्ह हे कोणालाच समजेना. गावात खळबळ उडू लागली. ग्रामजोशी म्हणाला, औंदा काल पडणार बघा, लोकांना खायला मिळणार नाही, चौताची बोट खावी लागतील समद्यांना. गंगाईच्या नवऱ्याच्या चावडीवरती गावकऱ्यांची सभा होती. देवीचा कोप शांत नाही झाला तर
सीमेतली सगळी ढोरं मरून जातील असं शामळाजी सांभारण्यानं मत दिलं. जोगाईला प्रसन्न करायला तिच्या पुढे 108 नारळ फोडायला पाहिजे असं मत गावचे वाणी वालचंद यांनी दर्शवलं. काशीनाथ कासार म्हणाला, तिला 101 बांगड्या व्हा. नाना नावी आळीमेळी घालून बसला. सार्जेनं घरातून सगळी बोलणी ऐकली. सासूच्या अडथळ्यांना न जुमानता ती चावडीवरती येऊन उभी राहिली आणि म्हणाली, मामंजी, या गंगाईची सून भर सभेत आहे तरी काय हा प्रकार? मामंजी, तुम्ही मुळीच घाबरू नका. मी देवीला तोंडातलं बोट बाहेर काढायला लावते. सारजा म्हणाली, काय तू? वय मी जोगाईला तोंडातलं बोट बाहेर काढायला लावते, पण मी गाभाऱ्यात एकटी उभी राहून देवीला आण घाली. तुम्ही कोणी आसपास फिरकता कामा नये. गंगाईला वाटले आपली सून आता शिरजोर होणार. ती खूप दटावून लागली. घरात हो, बायकांच्या जातीनं चावडीवरती कसलं उभं राहायचं? पण गावकऱ्यांनी तिला बाजूला ढकलून सारजेला जोगाईच्या देवळात नेलं. ती गाभाऱ्यात उभी राहिल्यावर दार बंद करून गावकरी दाराबाहेर, फटीतून, झरोक्यातून, तीर्थाच्या पन्हाळीतून डोकावून पाहू लागले. सारजा पाय फेंगाडून, पदर पसरून, डावा हात कमरेवरती ठेवून उजव्या हातानं हातवारी करत म्हणाली, काय ग टवळे, म्या मसनात जाऊन रोडगा भाजला नि या देवातल्या तुपासंग खाल्ला म्हणून तुझ्या बापाचं काय ग थोडं खर्च झालं ग? माझी सासू मला खायला घालीत नाही आणि मरेपर्यंत मारते म्हणून शानी मला धटुकलं आलं. यात एवढं आश्चर्य वाटून तोंडात बोट घालण्यासारखं काय झालं? तुला तर समद्या गावची माहिती आहे. कार ते बोट बाहेर, नाही तर देते एक रट्टा पाठी ठेवून. देवी घाबरली, पण आपल्याकडे पुष्कळ डोळे चोरून पाहतायत असं तिला माहिती होतं. देवीच ती. पण ह्या इतक्या माणसांच्या देखत आपण भ्यालो असे दिसले तर आपला मान राहणार नाही हे जाणून तिने तोंडातलं बोट काढून सारजेला चूप राहण्याची खूण करण्यासाठी ते नाकाच्या शेंड्यावरती ठेवलं. हा चमत्कार पाहून बघे लोक दार उघडून आत शिरले. सारजाने देवीला तोंडातलं बोट काढायला लावलं म्हणून तिला फारच मान मिळू लागला. सुनेचा पराक्रम पाहून गंगाईला तिचा धाक वाटू लागला. सारजेचा सासूरवास बंद झाला. देवीचे नाकातल्या शेंड्यावरील बोट मात्र कायम राहिले. नाकाच्या शेंड्यावर बोट असणारी देवता सर्व हिंदुस्थानात ही एकटीच असल्यानं तिला नवलाई असं नाव पडलं. मूर्ती विज्ञानात देवीचे असे ध्यान नाही म्हणून त्या शास्त्रात ही एकच मोठी उणीव राहिली आहे. वा, खरंच आहे. अशी नवलाई कुठे बरं पाहायला मिळेल असा मात्र आपल्या सगळ्यांना प्रश्न पडेल. पण ती चिवी जोशींच्या लेखनात फक्त सापडेल. पण लेखकांनी खरंच आहे अशी सृष्टीच निर्माण करतात आणि म्हणून कदाचित ते इतके उत्तम लेखक होतात. तसं पाहायला गेलं ना तर अनिता, मराठी साहित्याच्या या परंपरेमध्ये मराठी वाङ्मयाचा सन्मान करणारे अनेक लेखक आहेत. पण इतर प्रादेशिक भाषांच्या प्रवाहात मराठीला हा सन्मान खऱ्या अर्थाने मिळवून दिला तो ज्ञानपीठ विजेत्या लेखकांनी. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मराठी भाषेला या सन्मानाच्या पालखीत बसवलं ते म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी. भालचंद्र नेमाडे यांच्या मते प्रत्येक मानवी समूह हा खरं तर आपल्या भूमीशी, आपल्या संस्कृतीशी हा जोडलेला असतो. म्हणजे आपल्या मातीशी नाळ जोडणारा एक देशीवाद भालचंद्र नेमाडे यांनी आग्रहपूर्वक मांडला. पण त्याही आधी 50-60 वर्षापूर्वी खांडेकरांनी सुद्धा हेच मांडलं होतं. ते म्हणाले होते की आजचा सामान्य माणूस हा यंत्रयुगामुळे आपल्या भौतिक समृद्धीच्या उंच शिखराकडे नजर लावून बसलेला आहे. पण या धावपळीत आपलं स्वतःचं संतुलन देखील तो हरवून बसलाय याची त्याला शुद्ध राहिलेली नाही. बघा, म्हणजे खांडेकरांनी हे त्या काळात सांगितलं जे कदाचित आजही तितकंच खरं आहे. पण या सगळ्यासाठी ना खांडेकरांनी काय केलं तर अनेक विषय मांडले आणि साहित्याचे अनेक प्रकार सुद्धा उलगडून दाखवले. बरं, त्यांनी आणखीन काय केलं की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टींसाठी एक रूपकात्मक अशा कथा तयार केल्या आणि त्याला रूपक कथा असं नाव दिलं. आणि रूपक कथांचा खरं तर अचूक आत्मा सुद्धा खांडेकरांना सापडलेला होता आणि त्यामुळेच त्यांच्या रूपक कथा दिसायला छोट्या
पण आशय मोठा घेऊन येणाऱ्या अशा होत्या. मला वाटतं अनिता, अशीच एक त्यांची रूपक कथा आहे खांडेकरांची, 2 मेघ. अतिशय उत्तम अशी कथा आहे, ती वाचावीस तू. हो. 2 मेघ, वि.स. खांडेकर. दोघेही लगबगीने जात होते. धक्का लागताच त्यांनी एकमेकांकडे पाहिले. 2 ढग होते ते. पांढरा ढग वर वर जात होता, काळा खाली खाली येत होता. पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने पाहिले. क्षणभर थांबून तो उद्गारला, कुठं निघालास? पृथ्वीवर. तू कुठे चाललास? स्वर्गात. पांढरा ढग उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वर वर जाऊ लागला. तो काळा ढग मोडलेल्या विमानाप्रमाणे खाली खाली येऊ लागला. पांढऱ्या ढगानं अभिमानानं मागे वळून पाहिलं. किती सुंदर दिसतो, किती सुंदर दिसतो हा काळा ढग. त्याच्यातून लक्कन चमकणारी ती वीज दिव्यत्वाचा साक्षात्कार होता. पांढऱ्या ढगानं स्वतःकडे निराशेने पाहिलं. विजेचा पुसट चमत्कार तिथं नव्हता. त्याने उत्सुकतेने वर पाहिलं. लवकरच आपल्याला स्वर्गात प्रवेश मिळणार होता. या आनंदात त्याला काळ्या ढगातला दिव्य तेजाचा विसर पडला. थोड्या वेळानं त्यानं वळून खाली पाहिलं. काळा ढग कुठंच दिसत नव्हता. मात्र धरणी स्नान मंदिरातून बाहेर पडणाऱ्या तरुणीसारखे दिसत होते. वृक्षलता गुदगुल्या झालेल्या बालकांप्रमाणे हसत होत्या आणि पाखरे झाडावर बसून आनंदाने आपली अंगे झाडीत. पांढरा ढग स्वर्गात जाऊन पोचला. आपल्याला आज सहज प्रवेश मिळेल अशी त्याची कल्पना होती. पण दारावरला रक्षक त्याला आत येऊ देईल. तो सांगू लागला, आत एकच जागा रिकामी होती, पण ती नुकतीच भरली. आपल्या मागून येणारे पुष्कळ पांढरे ढग या पांढऱ्या ढगाने पाहिले होते. तो आठवू लागला, छे, आपल्या पुढे तर कोणीच नव्हतं. पांढरा ढग भांबावून गेला. त्याने विचारलं, कुणाला मिळाली ती स्वर्गातली जागा? एका काळ्या ढगाला. रक्षक उत्तरला, काळ्या ढगाला? हो. तापून गेलेल्या पृथ्वीला शांत करण्यासाठी त्याने आपलं जीवन, आपलं सर्वस्व दिलं. आकाशवाणी झाली. खरंच आहे. किती छोटीशी कथा, पण आशय मात्र केवढा मोठा. ही ताकद होती वि.स. खांडेकरांची. जीवनासाठी कला हा खांडेकरांचा खरं तर सिद्धांत. शिवाय अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी साहित्य निर्मिती केली. त्यांच्या भाषा शैलीच्या प्रेमात पडणारे किंवा त्यांच्या कथा कादंबऱ्यातली वाक्य सुभाषित म्हणून लिहून ठेवणारे वाचक हे त्यांचं वैभव होतं. तसंच वैभव पुढे अनुभवता आलं कुसुमाग्रजांच्या रूपाने. आणि त्याची साधी सोपी, म्हणजे कुसुमाग्रजांची साधी सोपी भाषा खरं तर मोठा आशय मांडणारी होती आणि वैश्विकतेला जोडणारी सुद्धा होती. नचिकेत, आपण अनेक कार्यक्रम जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांची नाती सुद्धा कशी होती. तर खांडेकर आणि कुसुमाग्रज यांचं सुद्धा ना एक नातं होतं. म्हणजे कुसुमाग्रजांच्या कविता संग्रह रूपाने आल्या पाहिजेत असं खांडेकरांना वाटलं. आणि मग त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून पुढाकार घेऊन कुसुमाग्रजांचा पहिला कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केला. म्हणजे ज्ञानपीठ मिळाल्यानंतर खांडेकरांना कुणीतरी त्यावेळेला विचारलेलं मला आठवलं, म्हणजे हे मी सुद्धा कुठेतरी वाचलेलंच आहे. त्यांनी असं विचारलं होतं की तुमच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या साहित्यिकाला हा पुरस्कार मिळाला असता तर तुम्हाला आनंद झाला असता? खांडेकरांनी लगेच उत्तर दिलं होतं, कुसुमाग्रजांना. आणि पुढे तेच झालं. पुढे 14 वर्षांनी मराठीतला दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रजांना मिळाला. त्यांच्या अनेक कवितांनी आपल्याला एक दृष्टी दिली. वाचकांशी असलेली बांधिलकी ही त्यांच्या शब्दाशब्दातनं खरं तर व्यक्त होते. कुसुमाग्रज नेहमी म्हणायचे, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराभवाची, आणि जन्मासाठी कधीच नव्हती हटून बसली, म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची. खरंच आहे, स्वतःच्या कवितेबद्दल ठाम निश्चय त्यांच्या ठायी होता. आणि म्हणूनच त्यांची कविता
जीवनाच्या प्रत्येक विषयाला कुठेतरी स्पर्श करणारी होती, संवादी होती, रूपकात्मक होती आणि प्रतिकात्मक सुद्धा. नचिकेत, पुढचं जे गाणं तू सादर करणार आहेस, म्हणजे पुढची जी कविता, कुसुमाग्रजांची कविता तू सादर करणार आहेस, त्यांनी त्यात जे म्हटलंय ना, ते मला असं वाटतं की कुसुमाग्रज आपल्या वाचकांना उद्देशून म्हणत असतील की वाचक हो, अगदी बरोबर. माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे. मला क्या वाटतं यापेक्षा मोठा उद्गार हा लेखकाचा आणि वाचक लेखकाचा संवाद यापेक्षा मोठा कोणता असणार. खरं. माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन, जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे, कधी ऐकशील का रे माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी. माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी, माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी जरा पापणी खोलून, जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे, कधी पाहशील का रे, कधी ऐकशील का रे माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी. वा वा. माझा रांगडा अंधार मेघा मेघात साचला, माझा रांगडा अंधार मेघा मेघात साचला तुझ्या उशेच्या ओठांनी, तुझ्या उशेच्या ओठांनी कधी टिपशील का रे, कधी टिपशील का रे, कधी ऐकशील का रे माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी. वा, खरंच आहे. आणि मराठी वाचकांनी खरंच असा मनाचा कान करून या कविता ऐकल्या पाहिजेत असं निश्चित म्हणेन. कुसुमाग्रजांनंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तो विंदांना. तो 39वा ज्ञानपीठ पुरस्कार होता. आणि कुसुमाग्रजांनंतर जवळजवळ 15 वर्षांनी पुन्हा एकदा तो मराठीला मिळाला. विंदांना पुरस्कार मिळाला तेव्हा नव्या शतकाची सुरुवात झाली होती. त्यामुळे नवी भाषा, नव्या जाणीवा या सगळ्या घेऊन विंदांची कविता आली. आणि कवितेशी सख्ख नातं जोडणारा लघु निबंध सुद्धा विंदांनी अतिशय सुंदर रीतीने मांडला. स्वेदगंगा ही त्यांची पहिली कविता संग्रह जो आला ना, त्यावेळेलाच खरं तर विंदा नावाचा एक वेगळा कवी आपल्या सगळ्यांसमोर आला. आणि आनंद, खरं तर रसिकांना विंदांची कविता जेवढी भावली ना, तितकंच त्यांचं ललित लेखन सुद्धा तितकंच उत्तम भावलं. एका परीने काव्यसंग्रह प्रकाशित झाला म्हणून साहित्य क्षेत्राच्या बाहेर असणारे विंदा साहित्याच्या क्षेत्रात अलगदपणे आले. आणि त्यामुळे बाहेरून आत येताना करावी लागलेली जी धडपड होती ना, ती त्यांना नीट जाणवली. बाहेरच्या लोकांची आणि आतल्या लोकांची त्यांना जाणवलेली ही मानसिकता विंदांनी त्यांच्या एका लेखातनं अतिशय उत्तम मांडली आहे. आनंद, आतले आणि बाहेरचे हा जो लेख आहे त्यांचा,
तो सादर कर आमच्या समोर. खरंच एक वेगळी भाषा आणि हा संघर्ष सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. बाहेरून आत येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला हा संघर्ष करावा लागतो. आनंद. आनंद. आनंद इंगळे आपल्याशी जोडले जात आहेत. खरं तर आतले आणि बाहेरचे हा जो लेख आहे विंदांचा, तो लेखच इतकं काही सांगून जातो. आनंद, माझा आवाज येतोय तुला? हो, आता मला तुझा आवाज येतोय. आता येतोय. ये. आतले आणि बाहेरचे चालू कर. विंदांचा लेख. येस. आतले आणि बाहेरचे. मला असं वाटतं की माणसाच्या जातीत दोनच, एक आतले, दुसरे बाहेरचे. या विचारांचा धुडगूस माझ्या अंतरंगात गेले कित्येक महिने चालू होता. पण परवाच्या दिवशी पुण्याहून येताना जो मार्मिक अनुभव आला त्याने अगदी हा फरक स्पष्ट झाला. अंतःकरणाला उजाळा देऊन जाणारा असा हा प्रसंग आणि हा अनुभव. आणि त्या दृष्टीने त्या साध्या प्रसंगाला सुद्धा एका खोल अनुभूतीचं महत्व आहे. या अनुभूतीनेच माझा अस्पष्ट विचार सुस्पष्ट केला आणि सगळीकडे मला माणसांच्या दोनच जाती दिसू लागल्या, आतले आणि बाहेरचे. स्टेशनवर पोचायला मला थोडासा उशीरच झाला होता आधी, आणि आज शिरतो इतक्यात घंटाठण आणली. आता अशा वेळी आपली मनस्थिती मोठी विचित्र असते. घंटा कुठल्याही गाडीची असली तरी ती आपल्याच गाडीची आहे असा भास आपल्याला प्रत्येक वेळेला होत राहतो. त्यात माझ्या पायात होते बूट, त्यामुळे मला धावणंही शक्य होत नव्हतं. चालण्याच्या पद्धतीनेच धावण्याचा वेग साधत मी शिकस्त करून गाडीचं दार गाठलं आणि ते लोटण्याचा प्रयत्न करणार इतक्यात आतल्या लोकांचा हट्टाग्रह सुरू झाला. हो साहेब, हा सेकंडचा डबा आहे, पुढे पुढे चला. एकाने मला सभ्य सूचना केली. काय गंमत आहे बघा. आतल्या लोकांना बाहेरचे लोक हे सगळेजण तिसऱ्या वर्गातलेच असावेत असंच वाटत राहतं. इतक्या दुसऱ्याने आवाज उठवला, अहो पुढच्या डब्यात इतकी जागा आहे, इकडे कशाला येताय मरायला आणि गुचता? पुढचा डबा बघा, सगळा रिकामा आहे, जा तिकडे. आतल्या लोकांना आपल्या डब्याशिवाय बाकी सगळे डबे, विशेषतः पुढचे, नेहमी रिकामे दिसतात. पण हे त्याला चिकटून राहण्याची कोकणी कारवाई केल्यानंतर मला गत्यंतर नव्हतं. मी दार लोटत होतो आणि आतले माझा प्रतिकार करत होते. बरं, त्यांची चूक नाही. गाडीत तोबा तोबा गर्दी होती आणि दार उघडणंही मुश्किलच होतं. विशेषतः दाराजवळ खेटून उभा राहिलेला एक वक्रतुंड महाकाय अशा भैयाने द्वारपाळाचं काम मोठ्या नेकीने चालवलं होतं. आतले लोक त्याचं कौतुकही करत होते. त्या कौतुकाने त्याची वीरवृत्ती जागृत झाली होती. शेवटी दाराच्या आघाडीवरून माघार घेऊन मी गनिमी काव्यानं खिडकीवरून हल्ला केला, वळकटी हात ढकलली, अर्धवट उडी मारून डोकंही आत खुपसलं आणि पाय उचलून स्वतःचा त्रिशंकू करून घेतला. परमेश्वराला त्या त्रिशंकूची दया येवो किंवा न येवो, पण माझ्या या अवस्थेची दया आतल्या लोकांना आली एवढं मात्र निश्चित. गाडी सुरू झाली आणि मी आतमध्ये ओढला गेलो आणि त्या महाकाय द्वारपाळाच्या खांद्याला खांदा लावून तसाच उभा राहिलो. पण आश्चर्य हे की मी आत आल्यापासून अवघ्या 10 मिनिटात माझा कायापालट झाला. लवकरच द्वारपाळाबद्दल असलेला तीव्र संताप अगदी पार ओसरला आणि दोन चार प्राथमिक स्वरूपाच्या मामूली प्रश्नांनंतर फारा दिवसांच्या सोबत्यासारखे आम्ही अगदी गप्पा गोष्टी करायला लागलो. त्यांनी दिलेलं केळं मी खाल्लं, मी दिलेली सिगरेट त्याने ओढली आणि नंतर दोघांच्या वळकट्या एकमेकांना जोडून त्या आसनावर आम्ही दोघही जण स्थानापन्न झालो. ज्यांचं टाळकं फोडायचा विचार मी इतका वेळ बाहेर करत होतो त्यांच्याच टोळक्यात आता मी सामील झालो होतो. मी आत आल्याबरोबर तेही आपलं शत्रुत्व विसरून गेले आणि मग माझी जात बदलली, दृष्टिकोन बदलला, संघर्षाची जागा
सहकार्याने घेतली. पुढच्या गाडी तळावर जेव्हा दुसरा एक खेडूतांचा लोंढा आमच्या डब्यात शिरायला लागला, तेव्हा त्या हल्ल्याविरुद्ध आम्ही दोघांनीही संयुक्त आघाडी उभारली आणि आतल्यांच्या हितसंबंधांचा बाहेरच्यांच्या अतिक्रमणापासून संरक्षण करण्यात आम्ही सुरुवात केली. बाहेरच्याचा आतला झाला म्हणजे माणसात केवढा अंतर्बाह्य बदल घडवून येतो याचा उमज मला पहिल्यांदा त्या दिवशी पडला. आतले आणि बाहेरचे हा एक गूढ जातीभेद आहे. या आद्य जातीभेदाची स्थल काल मर्यादित स्वरूप म्हणजे काळे गोरे, स्पृश्य अस्पृश्य, स्त्री पुरुष, मालक मजूर ही सगळी द्वैत होत. उजवे आणि डावे ही याच ब्रह्माची लीला आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आतले आणि बाहेरचे यांचा खटका नेहमी सुरू असतो. आतल्यांची नीती निराळी, बाहेरच्यांची निराळी. आतल्यांचे हेतू निराळे, बाहेरच्यांचे निराळे. आतले बाहेरचे झाले, अगर बाहेरचे आतले झाले म्हणजे माणसाच्या मनोरचनेत केवढा विस्मयकारक फरक पडतो पहा. हक्क, रजा, वेतन श्रेणी वगैरे संबंधी सतत कटकटी करणारा सेवक, हक्क, रजा, वेतन श्रेणी या सगळ्या संबंधी सतत कटकटी करणारा सेवक एकदा त्या संस्थेचा अजीव सभासद होऊन गेला ना की लगेच त्याच्या तोंडात त्याग, शिस्त, सहकार्य या गोष्टी वेळी अवळी घोळू लागतात. आणि जे सेवकांच्या बाबतीत तेच संस्थांच्या आणि पक्षांच्या बाबतीत. अहो, सत्तेविरुद्ध लढणारा पक्ष सत्तारूढ झाला की लगेच त्याचा कायापालट होतो की नाही. संप घडवणारे संप नको म्हणायला लागतात. परकीयांवरील बहिष्काराची भाषा आपमतलबी सहकार्यात होऊन जाते. सत्य आणि अहिंसेच्या सात्विक प्रतिमेतून दुर्दम्य रणचंडिकेची प्रचंड गर्जना आता आपोआप ऐकू यायला लागते. आतले आणि बाहेरचे हा मौलिक जातीभेदच आपल्या सामाजिक मर्यादा, आकांक्षा, सुखदुःख यातली प्रेरक शक्ती आहे. आतले आणि बाहेरचे हा मौलिक मतभेदच आपल्या सामाजिक मर्यादा, आकांक्षा आणि सुखदुःख यातली प्रेरक शक्ती आहे. आतले हे वर्तमान कालावर स्वार झालेले असतात, तर बाहेरचे भविष्याकडे आशाळभूतपणे पाहत असतात. आतले हातपाय यथेच्छ पसरून झोपेची आराधना करत असतात, तेव्हाच बाहेरचे दोन पायावर उभं राहायला जागा कशी मिळेल या विवंचनेत असतात. आणि सर्व साक्षी निसर्ग आपल्या गूढ प्रेरणेप्रमाणे या बाहेरच्यांचे आतल्यांमध्ये आणि आतल्यांचे बाहेरच्यांमध्ये रूपांतर करण्याचा एक खेळ अखंड खेळत असतो. या खेळातील प्रभावी टोल्याला आपण क्रांती म्हणतो. बघा, या खेळातील प्रभावी टोल्याला आपण क्रांती म्हणतो. माझा आगगाडीतील अनुभव किंवा एखादी मोठी सामाजिक क्रांती या दोन्ही घटना मूलतः एकाच स्वरूपाच्या असतात. दोन्ही कृतींमागील प्रेरणा एकच असते, जागा पाहिजे. काहीही असू दे, पण जागा पाहिजे. मग ती जागा टॉल्स्टॉयच्या गोष्टीमधल्या फक्त 6 फुटांची असो किंवा मग चर्चिलच्या साम्राज्य स्वप्नातील 6000 मैलांची असो, मुद्दा एकच, जागा पाहिजे. वा. खर तर विंदांसारखा तरल कविता लिहिणारा असा व्यक्ती आणि अशा पद्धतीने ते लिहू शकतात. आजच्या सामाजिक जाणीवेबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलंय. खरंच ग्रेट असं ज्यांना म्हणता येईल बघ असं ना, आहे विंदांचं. आणि हे खरंच. किती साली लिहिलं आहे आणि हो. हे किती साली लिहिलं आहे, आणि तरीही आपण इतके चतुर आणि इतके कर्तबगार सगळेजण आहोत की आपण जरा सुद्धा त्यांना चूक ठरवलं नाहीये. आपण त्यांना खरंय. म्हणजे हे त्याच्यापेक्षा जास्त चूक वाईट ठरवणं वागू. गरजेचं आहे. त्यांचं अगदी खरंय. म्हणजे काय, आपण त्यांच्यापेक्षा म्हणजे त्यांच्या मनात होतं त्याच्यापेक्षा वाईट वागून एकमेकांशी आपण त्यांचंच म्हणणं खरं करतो. म्हणजे किती असं द्रष्टा झालंय माणूस खरं. असेल बघ. असं झालंय खरं. आणि त्यामुळेच आपण कुठेतरी जेव्हा आतले होतो तेव्हा बाहेरच्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न हे नक्की आपण करायला हवेत असं मात्र या क्षणी निश्चित वाटतंय. मंडळी, या लेखकांप्रमाणेच स्त्री लेखिकांनी सुद्धा साहित्याच्या या प्रांतात स्वतंत्र मुसाफिरी केली. म्हणजे आद्य कवयित्री महदंबा ते बहिणाबाई
यांच्यापासून ते आतापर्यंत अनेक कवयित्रींनी स्त्री जाणीवेचं अनोखं विश्व आणि स्त्री संवेदनाची वेगवेगळी रूपं आपल्या कवितेतनं मांडली. या कवयित्रींपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे शांता शेळके. एकदा प्रवीण दवणेंनी शांता शेळके यांना विचारलं की तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे 2 शब्द वापरलेले आहेत. दोन्हीचा अर्थ तसं पाहायला गेला तर एकच आहे, पण मग हे 2 वेगळे शब्द का वापरलेत तुम्ही? धनश्री, शांताबाईंनी जे उत्तर दिलंय ना ते किती सुंदर आहे बघ. त्या असं म्हणाल्या की चुकतोयस तू प्रवीण, जे निरभ्र असतं ते आकाश आणि जे भरून येतं ते आभाळ. शांताबाईंची कविता सुद्धा अशीच नितळ, स्वच्छ आणि पारदर्शी. त्यातलीच एक कविता धनश्री सादर कर आमच्या समोर. घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना, मी कशी तुझ्या सवे, मी कशी तुझ्या सवे, चुकले वाट रे, चुकले वाट रे सांगना, घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना. भीर भीर वाऱ्याची, थर थर पाण्याची, अवकळ सजणीनी मनभर गाण्याची, तरी बाई सुरन बनवी, सुखद मधुर वाटतात हवी, यौवना घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना. किती अधीर अधीर भाषा प्रीतीची, किती अधीर अधीर भाषा प्रीतीची, मन माझे मन माझे मन बोलत नाही ग माझे, किती लाजे वेडे लाजे रे मन ग माझे, एक शपथ शपथ त्याला प्रीतीची, एक शपथ शपथ त्याला प्रीतीची, हृदया रे हृदया रे बोलना, घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना.
मी कशी ठासवी चुकली वाट रे चुकली वाट रे सांगना घनराणी घनराणी साजना घनराणी घनराणी साजना वा, खूप सुंदर. खरं तर शांताबाईंची कविता जशी आपण महत्वाची मोलाची म्हणतो, तसंच या साहित्यसृष्टीमध्ये अत्यंत महत्वाचं आणखी एक नाव ते म्हणजे ग दी माडगुळकर. खरं तर मराठी साहित्यसृष्टीला पडलेलं एक स्वप्न म्हणजे गदिमा असं म्हणायला हरकत नाही. गदिमांनी काही उत्तम लिहावं आणि त्याला बाबूजींनी उत्तम चाल लावावी हे समीकरण जणू काही ठरलेलं होतं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं, नचिकेत, आपल्याला या मराठी साहित्यसृष्टीला गदिमांनी जे शब्द दिले त्यांना खऱ्या अर्थाने शब्द प्रभू असं म्हटलं जायचं. आणि त्या शब्दांना बाबूजींनी दिलेली चाल हे खऱ्या अर्थाने अद्वैत असं होतं. आणि हेच अद्वैत जेव्हा आपल्या कलाक्षेत्रात आलं तेव्हा गदिमा आणि बाबूजी यांच्यामुळे अनेक उत्तम कलाकृती आपल्यापर्यंत आल्या. असंच एक गाणं जे कदाचित आजपर्यंत या पुढच्याही अनेक दिवस अनेक काळापर्यंत टिकून राहील असं एक गाणं नचिकेत यानंतर आपण नक्की. तू सादर करतोयस. जरूर. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. वा, अवीट गोडीची खरं तर ही गाणी आहेत आणि कितीही आपण ऐकली तरी सुद्धा याची गोडी कमी न होणारी आहे. खरंच आहे, गदिमा आणि बाबूजी यांच्या गाण्यामधनं सुद्धा त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं जे आहे ना ते प्रतिबिंबित होतं. त्यांच्या या नात्याविषयी गदिमांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांनी एका लेखात काय म्हटलंय ते ऐकूया आनंद इंगळे यांच्याकडून. आनंद. ऐकू येत आहे? ऐकू येत आहे? आनंद, गदिमा आणि ऐकू येतंय बाबूजी का? यांच्या नात्याविषयी. हो, पण ऐकू येत आहे का मी बोलतोय ते? कारण माझ्याकडे थोडस ब्रेक हो होत हो, होता. हा, ओके. या नात्याला काय म्हणावं? या दोघांची मैत्री 1940-42च्या सुमारास कोल्हापुरात जमली असावी. त्याकाळी HMV ध्वनिमुद्रण कंपनी सगळा बाळ बिस्तरा घेऊन कोल्हापूरला जायची आणि तिथल्या नामवंत गायकांची ध्वनिमुद्रण करायची. तिथे या दोघांची हजेरी अगदी ठरलेली. गंमत म्हणजे कवीला मिळणारा मेहनताना गायकापेक्षा जास्त असायचा. ध्वनिमुद्रण आटोपल्यानंतर बाबूजी गदिमांना खून करायचे. किती? मला 10 हेही हातानेच सांगायचे. 5च.
लाखाची गोष्ट या चित्रपटाच्या वेळचा एक गमतीदार किस्सा आहे. कंपनीच्या मुक्कामाच्या खोलीत बाबूजी हार्मोनियमवर काहीतरी चाल काढत बसले होते आणि पलीकडच्याच खोलीत गदिमांची लेखणीची अशी बैठक जमली होती. बाबूजींनी म्हणजे गदिमांनी बाबूजींकडे नुकतंच तयार केलेलं ताजं ताजं असं गाणं दिलं. बाबूजी उसळलेच. काय माडगुळकर, असली काव्य करण्यापेक्षा तुमच्या माडगुळला जाऊन मास्तरकी करा. फारच प्रेमात असले म्हणजे गदिमात सुद्धा बाबूजींना बँड मास्तर असं अगदी प्रेमाने हाक मारायचे. गदिमांनी त्यावेळेला हे ऐकलं, पण त्यांना संताप आला. संतापाने फक्त लेखणी मोडायची राहिलेली होती. तरा 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 तिथून चालत आपल्या खोलीत गेले आणि अक्षरशः 10 ते 15 मिनिटं झाली असतील. लगेच तरा तरा चालत गदिमा बाबूजींच्या खोलीत परत आले. बाबूजी पेटीवर काहीतरी किरकोळ वाजवत बसले होते. त्यांच्या अंगावर एक कागद भिरकावला आणि म्हणाले, हे घ्या गाणं. आणि बाबूजी काहीही बोलायच्या आत पाठ फिरवून खोली बाहेर निघून सुद्धा गेले. पण स्वतःच्या खोलीपर्यंत जेमतेम पोचतायत तोच बाबूजींची मागणं हाक ऐकू आली, ओ माडगुळकर, थांबा, चाल ऐकून जा. बाबूजींनी सूर लावला, मात्र गदिमांचे पाय जागच्या जागी खेळले, डोळे अश्रूंनी भरले. एका अमर चित्रपट गीताचा त्या क्षणाला जन्म झाला होता. ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत, दूर दूर जाते धरुणी पुरी तुझी प्रीत, हे ते गाणं. मग यानंतर अनेक वर्ष झाली. गीतरामायणा प्रारंभ झाला. पुण्याच्या आकाशवाणीवरून आठवड्याला एक गीत असं सगळं सादर व्हायचं. आपण गदिमांची प्रतिभा एवढी लहरी, ती स्वतः त्यांना म्हणजे कवीला तर दमवायचीच, पण निर्मात्यांचे प्राण सुद्धा कंठाशी आणायची. अहो, गीत वेळेवर आलं नाही की बाबूजींच्या म्हणजे जीवाची अगदी घालमेल व्हायची. गीताला चाल लावणार कधी, ते बसवणार कधी. मग सहाय्यक होते तेव्हा संगीतकार प्रभाकर जोग. त्या जोगांना तातडीनं गदिमांच्या निवासस्थानी म्हणजे पंचवटीवर पाठवलं जायचं. जोग पंचवटीत पोचले की समोरच मोठ्या आसनावर, प्रचंड आसन होतं, त्याच्यावर मांडा ठोकून बसलेले गदिमा बसल्या बसल्या उसळायचे आणि हर्षभरानं ओरडायचे, आला रे आला, रामाचा दूत आला. लहानपणापासून गरिबीचा फुफाटा तुडवत आलेल्या गदिमांवर पंचवटीने सावली धरली. पण त्यांची खंत जरा जगावेगळीच. माझं घर झालं, पण माझ्या मित्राच्या डोक्यावर अजूनही छप्पर नाही. त्या काळात औंधच्या संस्थाधिपतींनी गदिमांना त्यांच्यावर फार माया म्हणून टिळक रोड जवळच्या पंताच्या गोठातल्या मोकळ्या जमिनीचा एक तुकडा मोठ्या प्रेमानं यांच्या नावे केला होता. गदिमांच्या. गदिमांना या राजभेटीचा मोठा अभिमान वाटायचा. पण एक दिवस त्यांनी हा जमिनीचा तुकडा सरळ सरळ बाबूजींच्या नावे करून टाकला. असं एकाकडून मिळवलेलं दान दुसऱ्याला देता येतं की नाही कोण जाणे, पण गदिमांची यामागची भावना मात्र निव्वळ बावनकशी सोन्यासारखी अगदी साधी सरळ होती. गीतरामायणानं अतुलनीय लोकप्रियता मिळवली आणि बोल बोल म्हणता म्हणता पंताच्या गोटातल्या त्या मोकळ्या जागेवर चित्रकुटी उभी राहिली. अहो, तापली की हवा सुद्धा वर जाते. गदिमा काय, बाबूजी काय, शेवटी माणसंच. त्यातून कलाकार, अहंकाराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे. आता धूप काड्या लावणारी माणसंही आजूबाजूला काही कमी नव्हती. एक दिवस काय कारण झालं कोणाला माहित. पंचवटीमध्ये दोघांचं अगदी कडाक्याचं कडा भांडण झालं. भयंकर भांडत होते. अंधारून आलं तशी बाबूजींनी स्वतःच्या सामानाची आवरावर स्वतः केली. विद्यावहिनींनी केलेली जेवणाची सिद्धता अवेरून रिक्षा आणायला घरातले नोकर चाकर सगळ्यांना न सांगता स्वतः बाहेर पडले. खुर्चीत बसल्या बसल्या गदिमा हा प्रकार अगदी व्यवस्थित न्याहाळत होते, पण एकही शब्द न बोलता. बाबूजींनी रिक्षा आणली, स्वतःचं सामान उचललं, रिक्षात ठेवलं. गदिमांशी एक अक्षर न बोलता बाबूजी रिक्षापर्यंत पोहोचले असतील एवढ्यात गहिवरलेल्या स्वरात अरे, खरंच आहे, या नात्याला काय म्हणावं. असा या दोघांचा
त्यांबद्दल. खरी गोष्ट आहे. या नात्याला काय म्हणावं, मी म्हणते तसं की जसं आनंद माडगुळकर यांनी म्हटलं होतं तसंच आहे. मंडळी, एका बाजूला मराठी कथा आणि त्या जोडीला मराठी कविताही प्रवाहित होत राहिली. गोविंदाग्रजांची समाजाभिमुखता, बालकवींची निसर्ग कविता, कवी बींची गूढ गुंजनात्मकता आणि भारत आंब्यांची अनोखी अशी जीवनदृष्टी, या सगळ्यांनीच मराठी कविता समृद्ध झाली. 1935च्या आसपास असेल, मराठी कवितेला थोडीशी ओहोटी लागली होती. या काळातले कवी अनिल, कुसुमाग्रज, बोरकर हे मुख्य कवी मात्र पुढे लेखन करत राहिले. अनिलांनी मुक्तछंदाच्या प्रवर्तनाने आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादाने कवितेची कोंडी एका प्रकारे फोडली. फुलवात या पहिल्याच प्रेमगीत संग्रहाने अनिलांची प्रथम श्रेणीतल्या कवितेच्या मानाच्या स्थानामध्ये त्यांची नोंद झाली. तसंच मग बाभ बोरकर, पुशी रेगे, नाग देशपांडे, वसंत बापट, कृब निकुंभ, वारा कांत यांच्यासारखे अनेक कवी आणि त्यांची प्रज्ञा त्यांच्या कवितेतून आपल्या समोर साकारत राहिली. पण अनिता, खऱ्या अर्थाने बापट, पाडगावकर, करंदीकर यांनी मात्र मराठी कविता जी आहे ना, ती मराठी रसिकांमध्ये रुजवली. मला वाटतं अशीच एक वसंत बापटांची एक मिश्किल कविता तुझ्या हातात आहे, वाचशील? हो हो हो. आषाढाच्या पहिल्या दिवशी भिजून गेली चिंबधरित्री. आषाढाच्या पहिल्या दिवशी भिजून गेली चिंबधरित्री. कैक दिसांनी न्हाऊन माखून प्रसन्न झाली तुटकी छत्री. स्वर्गधरेचे मिलन झाले सांगत फिरतो गंधित वारा. स्वर्गधरेचे मिलन झाले सांगत फिरतो गंधित वारा. जाने दोजी मारो गोली आज कचेरीस बुट्टी मारा. हिरवळ हसली खडकावरुनी झरे लागले थक्थय नाचू. हिरवळ हसली खडकावरुनी झरे लागले थक्थय नाचू. गरम भजांसह चहा भुरकुनी आपण फिल्मी मासिक वाचू. आषाढाच्या पहिल्या दिवशी जलधारांना कशास भेटा. आषाढाच्या पहिल्या दिवशी जलधारांना कशास भेटा. खरे सांगू का कवितेतच तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा. खरे सांगू का कवितेतच तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा. अशी ही वसंत बापट यांची कविता. वा, खूपच सुंदर. खरं तर त्यांचं नातं सुद्धा होतं ना, म्हणजे बापट, पाडगावकर, करंदीकर यांचं नातं सुद्धा असंच मिश्किल होतं. म्हणजे त्यांनी साहित्या व्यतिरिक्त गप्पा मारण्यासाठी एक क्लब सुरू केला होता. आणि अनिता, त्या क्लबचं नाव काय होतं माहितीये का? नाही. मुर्गी क्लब. म्हणजे बापट, पाडगावकर, करंदीकर असंही करू शकतात, हे खरं तर विलक्षण होतं. पण खरंच आहे, त्यांची प्रतिभा इतकी विलक्षण होती की त्या प्रत्येक गोष्टीला, म्हणजे त्यांनी सादर केलेल्या सगळ्या कवितांना एका परीने महाराष्ट्राने उचलून धरलं. आणि निश्चितच अनुभवांची अनुभूती अतिशय योग्य शब्दात मांडणं म्हणजे काय, तर या बापट, पाडगावकर, करंदीकर यांच्या कविता. अशीच एक पाडगावकरांची अतिशय सुंदर अशी कविता धनश्री सादर करते आपल्या समोर. विभान हवारा असा विभान हवारा कुठेही नावनी नेमो. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ असा विभान हवारा. जटा पिंजून या लाटा विखाळी झेप ही घेते. जटा पिंजून
प्राणांना देशांचे भोवरे होती. जीवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू, तुझ्या पायी कशी ठेवू. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ. वा. धनश्री, या गाण्याची पाडगावकरांनी सांगितलेली एक आठवण आहे. म्हणजे पती पत्नीचं नातं कसं असतं, तर पाडगावकरांचं जे लग्न झालं होतं ना, ते आंतरधर्मीय लग्न होतं. आणि त्यामुळे या गाण्यामध्ये जे शब्द आहेत ना, त्या शब्दांचा अर्थ बघ कसा लागतो. जेव्हा ती म्हणते की कुळाचे लौकिकाचे क्षणी हे तोडून मी धागे, तर कशी येऊ. नदीला पूर आलेला, समाज जो आहे तो आपल्या आजूबाजूला इतका वाहतोय आणि त्यातून हा नदीला पूर आलेला आहे आणि आता त्यातून मी वाट काढत कशी येऊ, असं जणू काही यशोदाबाई त्यांना म्हणतायत. असं काहीसं या गाण्यांचं आहे. म्हणजे धनश्री, यापुढे हे गाणं म्हणताना जेव्हा तू हा अर्थ लक्षात घेशील ना, तेव्हा तुला बघ अजून नक्कीच हे गाणं पुन्हा घेता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने म्हणता येईल. खरंय धनश्री, खूप छान. ज्ञानदेवांपासून खरं तर हा सगळा प्रवास आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मराठी भाषा सुरू कधी झाली, तर ज्ञानदेवांपासून सुरू झाली असं म्हणता येईल. तर ज्ञानदेवांपासून आजपर्यंत मराठी सारस्वताचं लेणं या सगळ्या लेखक कवींनी आपल्या खांद्यावर पेललं. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यकृती मराठी वाचकांनी उचलून धरल्या आणि या मराठी संवर्धन पंधरवड्यानिमित्त या सगळ्या साहित्यकृतींचा आस्वाद आपल्याला घेता आला. या लेखक कवींनी आपल्या परीने, एका परीने जगण्याचं तत्वज्ञानच आपल्याला शिकवलं. म्हणून तर बाभू बोरकर अगदी सहज म्हणून जातात की जीवन त्यांना कळले हो. कविवर्य बाभू बोरकर म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे बाकी बाब, गोमंतकीयांचे बाकी. अत्यंत हळवी, संवेदनक्षम, नादमधुर अशी त्यांची कविता. सौंदर्यवादी कवितेचे ते जनक, मराठी शारदेचं लेणं, गोमंतकांचं भूषण आणि कविवर्य पद्मश्री बाभू बोरकर. सहजपणा हा देखील बोरकरी कवितेचा एक स्थायी भाव होता. खर तर लहानपणापासून झालेल्या संस्काराने त्यांची भाषा तयार झाली असावी. पण अनिता, बोरकर काय म्हणायचे माहितीये का, की कविता ही लिहायची असते हेच म्हणे मला आधी माहित नव्हतं. म्हणजे त्यांचा सहज सोपा भाव बघ कसा. ते म्हणायचे की जशा नद्या असतात, डोंगर असतात, नक्षत्र असतात, तशी कविता म्हणे असतेच. ती लिहावी लागते हे त्यांना ठाऊकच नव्हतं जणू काही. पण मला असं वाटतं की तो त्यांचा भोळा समज नाही, तर त्यांच्या मनाला लाभलेलं ते एक वरदान होतं. आणि म्हणूनच त्यांची कविता सुद्धा बघ तितकीच नितळ अशी आहे. म्हणून तर ते म्हणतात जीवन त्यांना कळले हो. अनिता, ती कविता सादर कर. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो, चराचरांचे होऊन जीवन स्नेहा समपा जळले. जीवन त्यांना कळले. सिंधू समहृदयात जयांच्या रसस गळे आकळले हो, आपतकालीन अंदीनांवर घन होऊन जे वळले हो, जीवन त्यांना कळले. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो, पुण्य जयांच्या उजवाळाने फुलले अन परिमळले हो, जीवन त्यांना कळले. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो, साया साविण ब्रह्म सनातन उरींचे ज्या आढळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले. वा. खऱ्या अर्थाने या लेखक कवी मंडळींनी आपल्याला आपल्या आयुष्याचा एक लेखाजोखा आपल्यापर्यंत मांडलाय. आपल्या आयुष्यातलं तत्वज्ञान एका परीने या कवी लेखकांनी आपल्या समोर मांडलंय. मी नेहमी कविवर्य सुधीर मोघे यांच्या कवितेचा एक दाखला देते, तो आवर्जून आज मला द्यावासा वाटतो. की शब्द योग्य पद्धतीने जर कोणी मांडायचे असतील तर ते कवी आणि लेखक मांडतात. आणि म्हणूनच जसं सुधीर मोघे म्हणतात की शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते.
तर या तुमच्या माझ्या मनातल्या भावना योग्य शब्दात कागदावर उतरवण्याचं श्रेय हे लेखक आणि कवी मंडळींचं असतं. आणि म्हणूनच गेले 15 दिवस जागर मराठीचा या माध्यमातनं या मराठीतल्या लेखकांच्या या सगळ्या लेखनाला आम्ही तुमच्या समोर आणलं. खर तर या लेखनाला आपण या ग्रंथांना एका पालखीत बसवले आणि आपण वाचक म्हणजे या पालखीचे भोई झालो आहोत. आणि ही पालखी अशीच आपल्याला खांद्यावर ठेवायची आणि आपण मराठीचा जो उच्चार केलेला आहे, मराठी जे आपल्या रोजच्या व्यवहारात आपण आणतो आहोत आणि रोजच्या वागण्यात ही मराठी आपल्या मनामनात जी बसलेली आहे ती अशीच मनात जागती ठेवायची. हाच खरं तर वसा आणि वारसा या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय डिजिटल सोहळा जागर मराठीचा मंडळी गेले 15 दिवस आपण अनुभवतो आहोत. याचे माध्यम प्रायोजक महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास. जसा हा सोहळा डिजिटली आपण अनुभवतोय तसंच रवींद्र नाट्य मंदिराच्या पटांगणात आपण एक सोहळा तिथेही अनुभवतोय. भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी आणि या जरतारी उत्सवाचा देखील आजचा सांगता समारंभ आहे. आणि संध्याकाळी 6:30 वाजता महाकाव्य आधुनिक कवितेतून साकारलेलं महाभारत हा कार्यक्रम सादर होणारे सहभागी आहेत अनिरुद्ध देशपांडे, दिवाकर मोहिते, कनिका जाधव, अश्विनी लामटे, मिनल जोगळेकर, अनिल तांबे. निर्मिती संस्था सचिवालय जिमखाना. आणि याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथे समाप्त होणारे आणि त्याचबरोबर रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात देखील या कार्यक्रमाचा सांगता होणारे आणि या पंधरवड्याची सांगता खऱ्या अर्थाने होणारे. यानंतर शेवटची कविता आपल्या समोर सादर होणारे कौशल इनामदार या संगीतकाराने खरं तर सुरेश भटांच्या या ओळींना आपल्या सगळ्यांच्या मनामनात आणलेलं आहे. आजही मराठीचा झेंडा पुढे जावा असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतंय, पण कुठेतरी या सगळ्या जीवनाच्या प्रवाहात मराठी कुठे मागे पडते की काय, किंवा मराठीला कुठेतरी दुय्यम दर्जा दिला जातोय की काय असं वाटत असतानाच कौशलने आपल्या या अभिमान गीत, जे मराठीचं अभिमान गीत त्याने आपल्या सगळ्यांसमोर आणलं, तेच अभिमान गीत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने सादर करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमात नचिकेत देसाई आणि धनश्री देशपांडे हे दोन्ही गायक आपल्या बरोबर सहभागी झाले आणि त्याचबरोबर अनिता दाते आणि आनंद इंगळे हे 2 गुणी कलावंत देखील आपल्या सोबत अभिवाचनासाठी होते. त्यामुळे हा शेवटचा समारोपाचा आपला जो स्वर आहे तो नचिकेत तू सादर करणार आहेस. आणि त्याचबरोबर जागर मराठीचा हा मराठीचा जागर सतत चालू ठेवूया, सतत घुमता ठेवूया या सदिच्छेने आपण इथेच थांबूया आणि बोलतो मराठी हा अभिमान सातत्याने जागवूया. नचिकेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. मानतो मराठी, जाणतो मराठी.
आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसात नाचते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहान ग्यात रंगते मराठी, आमुच्या मुलीत खेळते मराठी, आमुच्या घरात वाढते मराठी.